नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. पहिले तुम्ही हा फोटो बघा. या फोटोमध्ये आपले माजी सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस राहिलेले भूषण गवई सर, हे त्या बागेश्वर बाबासोबत दिसत आहे. हा भोंदू बाबा आहे. चिठ्ठ्यावरून भविष्य सांगणारा बाबा आहे. हा जातीवाचक बोलणारा बाबा आहे. इतरांकडून नको-नको ती सेवा करून घेणारा बाबा आहे आणि अशा बाबासोबत चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचा फोटो परवाच्या दिवशी आला. सोशल मीडियावर या फोटोबाबत अनेकांनी हळहळ व्यक्त केली. दीपक केदार भाऊंनी हळहळ व्यक्त केली. सर्व आंबेडकरी समाज हा फोटो बघून हळहळला, की अरे काय दिवस आले. चीफ जस्टिस साहेब, तुम्ही जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले ना, आम्हाला इतकं बरं वाटलं होतं. आम्ही खूप कौतुकाचे व्हिडिओ केले. तुमची अपॉइंटमेंट झाली तेव्हा व्हिडिओ केले. तुम्ही काय बोललात त्याच्यावर व्हिडिओ केले. तुम्ही पुढे काय करणार आहात त्याच्यावर व्हिडिओ केले. तुमचे काही जजमेंट्स आवडले त्याच्यावर व्हिडिओ केले. एक खरा-खुरा आंबेडकरांना मांडणारा व्यक्ती आज तिथे बसलेला आहे. आम्हाला खूप होप वाटली होती. 6 महिने आम्ही वाट बघत होतो, की खरोखर काहीतरी भयंकर असे तुम्ही न्यायदान कराल, असे काहीतरी तुम्ही निर्णय द्याल, की जेणेकरून या देशाचा राजकारण बदलून जाईल. या देशाची ही अवस्था थोडीफार बरी होईल. तुमच्याकडे या देशाला प्रगतीकडे नेण्याचा खूप मोठा चान्स होता साहेब. 6 महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही वाट बघितली, परंतु नाही मिळालं आम्हाला ते. आम्हाला वाटलं होतं तुम्ही मतदानाची पद्धत ही परत बॅलेटवर आणण्यासाठी काहीतरी निर्णय द्याल. तुम्ही जाता-जाता उपवर्गीकरणाचा प्रश्न वर्गीकरणाचं ते हे करून दिलात, निर्णय दिला. त्याच्यामुळे आता सगळा या महाराष्ट्रामध्ये इतका वाद पेटलेला आहे 2 जातीमध्ये. लोकांना वाटत होतं, की तुम्ही छुपे भाजप समर्थक आहात. तुम्ही छुपे हिंदुत्व समर्थक आहात. आम्ही कधीच मानलं नाही. पण आज डायरेक्ट हा फोटो आला. आता काय बोलायचं? फोटोच सांगून जाते. हे बघा, आस्था असणं समजू शकतो. समजा एखाद्या कुठल्या मंदिरात तुम्हाला जावं वाटलं, पूजा करू वाटलं. पण तुम्ही एका अशा भोंदू बाबाच्या जवळ जाताय. अख्ख्या तुमच्या फॅमिलीला तिथे घेऊन जाताय. तुम्ही तिथे गेले याचा अर्थ असे साधं नाही गेलात. तुम्हाला एकतर गव्हर्नमेंटच्या कुठल्या गव्हर्नमेंट म्हणजे हेच आज सत्तेत बसलेले जे पक्ष आहे, ह्या पक्षाच्या लोकांनी किंवा संघाच्या लोकांनी किंवा तत्सम हिंदुत्ववादी गटाकडून काही आदेश आला होता का? तुम्हाला काही पुढे खासदारकी पाहिजे आहे का? राज्यसभेमध्ये पाहिजे आहे का पद? कुठल्या कमिटीवर तुम्हाला मुख्य बसायचं आहे का? तुम्हाला राष्ट्रपती व्हायचं आहे का साहेब? आता एवढं सगळं झालं ना, काय कमी होतं बरं तुमच्याकडे? हे दिवस होते की नाही, की तुम्ही काहीतरी खरोखर बाबासाहेबांनी जसं सगळं हाताशी आलेल्या सगळ्या जे काही बाहेरून आलेल्या सगळ्या ऑफर नाकारल्या आणि या या देशाच्या माझ्या बांधवांसाठी काहीतरी करतो म्हणून इथे त्यांनी काम केलं. आजारी असताना सुद्धा काम केलं. नाव रोशन करून गेले. हजारो पुढच्या पिढ्या नाव घेत राहतील. तुम्हाला तर त्यांच्यासारखं पण नाही ना झळा बसल्या इतक्या. व्यवस्थित सगळं तुम्हाला आता मिळतंय की नाही साहेब? आणि तुम्ही तिथे जाऊन बसलात. बरं तो असा बाबा आहे का भोंदू बाबा आहे तो? ह्या बाबांनी अनटचॅबिलिटी कशी पाळलेली आहे याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे. "तुम अछूत हो, मत छुओ मुझे." असं म्हणलेला बाबा आहे, तुम्ही त्याच्या हे करता. सोशल मीडियावर लोकांना फार वाईट वाटतंय. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे प्रशांत भूषण साहेब आहेत. यांनी काय लिहिलंय तुम्हाला इथे दिसतंय म्हणजे या पोस्टवर जो फोटो दिसतोय. "आय कांट बिलीव्ह माय आईज. फॉर्मर सीजीआय गवई विथ अ हेट स्पीविंग फ्रॉड मॅन." जो सतत द्वेषपूर्ण बोलत असतो असा माणूस. व्हॉट काइंड ऑफ मेसेज इज ही सेंडिंग टू द ज्युडिशरी? शॉकिंग. साहेब, ज्युडिशरीला तुम्ही इनडायरेक्टली काय सांगू पाहताय? की तुम्हाला हे करावंच लागणार आहे? अरे त्याची काय कुवत आहे, त्याची काय अक्कल आहे, कितवी शिकलेला आहे तो? तुमचं तर शिक्षण झालेलं नाही साहेब. बाबासाहेबांनी काय सांगितलंय तुम्हाला माहीत नाही का? इतका मोठ्या प्रमाणावर हा बाबासाहेबांचा सगळा अनुयायी समाज, जो तुमच्याकडे इतक्या आशेने बघत होता, जो तुमच्याकडे आदर्श म्हणून बघतो. तुमची जबाबदारी असते, की अशा गोष्टी टाळायला पाहिजे. चुकीचा मेसेज जातो साहेब. खूप तरुण-तरुणी तुमच्याकडे बघून आदर्श घेणार असतात. तुम्ही जेव्हा सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस झालात, किती बरं वाटलं होतं, की बाबासाहेबांच्या संविधानाची ताकद आहे.
सगळेजण बोलले होते, की संविधानाची ताकद आहे बघा, बघा. बसलात. इतकं होप वाटत होतं. अनेकांनी आदर्श मानला, प्रेरणा घेतली. पण आता काय प्रेरणा घ्यायची साहेब तुमच्याकडून? हे काय पटलेलं नाहीये. अजून तुम्हाला दाखवते लोकं काय म्हणतायत. हे बघा मी तुम्हाला डायरेक्ट याच्यावर घेऊन जाते. हे तुम्हाला Twitterचं पेज दिसत असेल. ह्या Twitterवर या व्यक्तीने काय बघा लिहिलंय. "ये उम्मीदें तोड़ने वाली तस्वीर है. सबसे पहले इस पर जब नजर पड़ी तो हैरानी हुई. फिर वो अफ़सोस में बदल गई, क्योंकि अब सब एक ही दिशा में बहते चले जा रहे हैं. किसी से क्या ही उम्मीद रखना. बाकी पूर्व सीजे साहब का थोड़ा तो सोचना चाहिए था कि वो धुरेंद्र शास्त्री से मिलकर क्या पा रहे हैं. वो पता नहीं क्या पा रहे हैं, लेकिन हम जैसे लोग उम्मीद जरूर खो रहे हैं." साहेब खरंच हा काळ असा आहे ना, हा काळ असा आहे की खरोखर विचारधारेला मांडणारे लोक किती आपला जमीर जिंद ठेवतात. किती त्या विचारधारेशी एकनिष्ठ राहतात. आज त्या लोकांनी जर या विचारधारेवर ठाम राहिले ना, तरच हा देशाचं भविष्य कसं आहे हे ठरणार आहे. नाहीतर वाहत्या गंगेमध्ये हात धुणारे, डोक्याने अर्धवट असलेले, आयडिओलॉजीने अर्धवट असलेले लोकं तर चाललेच आहे ना तिकडे. आणि तरीही ज्यांच्याकडे काही नाहीये असे लोकं लढत आहेत या देशासाठी, या भूमीसाठी. कारण साहेब बाबासाहेबांनी काय सांगून ठेवलेलं आहे? तुम्हाला तर माहीतच आहे ना बाबासाहेब काय म्हणलेले? हा माणूस हिंदुत्वाचं समर्थन करतोय, नाही का? तुम्हाला तर माहीतच आहे हा बाबा या कमेंट्स तुम्ही तोपर्यंत वाचून घ्या. हा धीरेंद्र शास्त्री हिंदू राष्ट्र करायचं म्हणतो भारताला. आता ज्या माणसाला भारताला हिंदू राष्ट्र करायचं आहे, जो सतत भाषणामधून हे बोलतो, तुम्हाला त्यांच्याकडे जायचंय? तुम्हाला बाबासाहेबांनी काय सांगितलं माहीत नाही? थॉट्स ऑन पाकिस्तान किंवा बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम 8 मध्ये बाबासाहेबांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे, "इफ हिंदू राज डज बिकम अ फॅक्ट, इट विल बी ग्रेटेस्ट कॅलॅमिटी फॉर धिस कंट्री." जर हिंदू राष्ट्र ही रिॲलिटी झाली, तर ही या देशामध्ये सगळ्यात मोठी आपत्ती असेल. मग ती आपत्ती ज्यांना आणायची आहे, त्या लोकांना तुम्ही जाऊन सदिच्छा भेट देताय, हसत खेसळ खेळत फोटो काढताय, टाकताय पण. तुम्ही खरोखर बाबासाहेबांचं मानता? तुम्हाला खरोखर आतून कळतंय तुम्ही काय करताय? तुम्हाला याच्याबद्दल जराही खंत वाटत नाही, वाईट वाटत नाही? किती वाईट आहे साहेब. तुमच्यावर जेव्हा बूट फेकून मारला गेला ना, आम्ही खूप संतापलो. आम्ही 4 दिवस बोलत होतो. दिवसातनं 10-10 पोस्ट Facebookला लिहत होतो. व्हिडिओ करत होतो. छोटे शॉर्ट करत होतो. नाही त्या प्रत्येक व्यक्तीला बोलून दाखवत होतो. तुमचे निळे रंगानी रंगवलेले फोटो, ते मडकं वगैरे गळ्यात लटकवलेले फोटो पाहून आम्हाला खूप त्रास झाला होता. आम्ही किती कडक शब्दामध्ये या लोकांना शिव्या दिल्या होत्या. आता एवढं सगळं आम्ही जे केलं होतं आम्हाला काय माहीत होतं? का तुम्हाला त्याचं काहीच नाही वाटत? नव्हतं वाटलं का तुम्हाला काहीच? आम्ही हे किती भयंकर लोक आहेत हिंदुत्ववादी म्हणून म्हणत होतो. ह्याच लोकांनी नंतर चालवलं हे भिमटे असे आणि भिमटे तसे. तुम्ही साहेब त्यांच्याच वळचणीला जाऊन बसता. हे काय बिलकुल आवडण्यासारखं नाहीये. हा बाबा साधारण नाहीये. तुम्ही असं नाही की वाटलं म्हणून एखाद्या मंदिराला भेट द्यायला गेलाय. एका भोंदू प्रकारच्या बाबाच्या तुम्ही तिथे गेलात. आता हा अनटचॅबिलिटीवर काय बोलला होता हे पण मी तुम्हाला ऐकवते म्हणजे तुम्हाला कळेल की साहेबांचं जाणं हे किती प्रॉब्लेमॅटिक होतं. आणि खरंच शक्य झालं ना, गवई साहेबांच्या घरापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. त्यांच्या आईला पोहोचवा. मला असं वाटतं त्यांची आई तरी सांगेल त्यांना काहीतरी, की बाबा हे काय आहे? नाहीतर त्याच्याशिवाय मला तर काही हे दिसत नाहीये. आता मी तुम्हाला बागेश्वर बाबाचा हा हे दाखवते आहे. मी शोधत आहे माझ्या फोनमध्ये. पण तुम्हाला इथे जे बाकी बाजूला दिसतंय ना, काय म्हणाल तुम्ही त्याच्यावरून? बागेश्वर बाबाचा फोटो शोधतेय मी. मला तोपर्यंत तुम्ही तुमच्या कमेंट्समध्ये खरंच सांगा, की तुम्ही याच्यावर काय करता? आज खूप गरज आहे या देशाला एक वैचारिक दृष्टीने पुढे नेणाऱ्या लोकांची. असे लोकं जे ठाम राहतील आपल्या
बोलण्यावर, आपल्या भाषेवर. अशा लोकांची खरोखर आपल्याला गरज आहे. बागेश्वर बाबाचा मला काही व्हिडिओ मिळत नाहीये, पण तुम्हाला जर मिळाला तर मी तर म्हणते लिंक तुम्हाला मी देऊन देईल. हे बघा, हा भेटला. पाहून घ्या एकदा. आइए, आप हैं जीवन। हाँ, आइए आइए। बस बस बस, छूना नहीं हमें अछूत आदमियां, ना छूना नहीं हमें अछूत आदमियां, ना छूत आदमियां, ना छूत आदमियां। आइए, आप हैं जीवन। हाँ, आइए आइए। बस बस बस, छूना नहीं हमें अछूत आदमियां, ना छूना नहीं हमें अछूत आदमियां। कळलं? अख्ख्या लोकांच्या समोर छूना नाही हमें अछूत आदमी आहे. या काळामध्ये तो माणूस हे म्हणतोय, बाबासाहेबांनी अनटचेबिलिटी सोडवायला 75 वर्ष आधीच अनटचेबिलिटी संविधानामधून काढून टाकली, काढून टाकायला लावली, या समाजाला प्रोग्रेसिव्ह केलं. आणि जो माणूस छूना नाही हमें अछूत आदमी आहे म्हणतो, तुम्ही त्याला जाऊन भेटता? खरोखर याच्यावर एक्सप्लेनेशन आलं पाहिजे. आणि आज जे लोक आहे, खरोखर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपल्याला जे सत्य म्हणून कळलेलं आहे बाबांनो, फ्लोमध्ये आपले बंधू आहेत, आपले भाऊ आहेत भाजपमध्ये, आपलं कोणी आहे, नका जाऊ. हा देश आता एका वैचारिक याच्यावर आलेला आहे. ही वैचारिकतेची लढाई आहे. विचारांच्या दृष्टीने भारत परत मागास होणार की भारत पुढे जाणार, हा ठरवणारा हा काळ आहे. गवई साहेबांना टेन्शन नाहीये, त्यांच्या मुलाचे काही टेन्शन नाही. काहीतरी त्याचं बाहेर बाहेर बरेच देश खूप पुढे गेलेले आहेत आणि मोकळं वातावरण आहे, तिकडे पाठवून देतील. पण साहेब, इथल्या लोकांचं काय, जे कुठेच हलू शकत नाहीयेत? त्यांचा थोडा विचार करा. या सगळ्या गोष्टींवर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ साहेबांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.